आणि काहीतरी सांगणं फार सोपं असतं. त्या पाठीमागचे कष्ट एकदा दर मंगळवार बुधवार मुंबईला येऊन बघा, एकदा धक्के खावा मंत्रालयात येऊन, मग तुम्हाला कळलं. आणि काय सांगितलं म्हणे तर मुख्यमंत्र्यांची सही शेवटला असते. अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे 242 आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे तुला. आणि एकदा जाऊन विचार तुझ्या मुख्यमंत्र्याला कोण आहे सुहास बाबर, त्याचं उत्तर तुझा मुख्यमंत्री दिलं. एवढं सोपं नाही राजकारण, एवढं म्हणते तेवढं सोपं नसतं. ते त्यांनी एक 5-7 अकाउंट काढले. अनिल भाऊंना शिव्या द्यायच्या, उमेदवारांना शिव्या द्यायच्या, मला शिव्या द्यायच्या. काल तर पळशीमध्ये एक कार्यक्रम झाला आणि मी सभा होण्यापूर्वी तिथे एकानं प्रेस घेतली होती. त्याच्यामध्ये अनिल बाबरांनी काहीच केलं नाही, सुहास बाबरांनी काहीच केलेलं नाही. या मतदारसंघात बाकी कोणी काही केलेलं नाही. ते आम्ही माहितीच्या देखील मागितले, असं झालंय तसं झालं, हे झालं ते झालंय. म्हणलं अरे खरं बाबा, म्हणलं आता आम्ही काहीच केलं नाही, न काय करताच आमचं चाललंय म्हणलं सगळं. आणि परत ह्यांचं काय नाही, म्हणजे एका बाजूला असं म्हणायचं की ह्यांनी काही काम केलेलं नाही, दुसऱ्या बाजूला म्हणायचं जे केलंय ते आमचा मुख्यमंत्रीवर बसलाय आणि त्या मुख्यमंत्र्यांची सही झाल्याशिवाय आम्हाला काही करता येत नाही. म्हणलं अगदी खरं आहे. म्हणलं आता तुमचे मुख्यमंत्री त्यांच्या बरोबर आम्ही 242 जण सहकारी आहोत ना, आणि आम्ही सगळे 242 आहेत म्हणून आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत. आणि शेवटी असं आहे की त्यांना माहिती आहे ना कुणाचं काम करायचं कोणाला नाही करायचं. जरी सैला त्यांच्यापर्यंत गेलं असतं तरी त्याचा मंजुरीचा पाठपुरावा करणं, मंजूर करणं, दडपडणं हे सगळं करत असताना त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते म्हणून तो काम करत असतो. खानापूर मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इथले शिवसेनेचे जे आमदार आहेत सुहास बाबर यांनी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्याबद्दल जे एकेरी उल्लेख करून त्यांना चॅलेंज करण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल आमच्या मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीनं आम्ही त्यांचा निषेध करतो. विशेष करून आमच्या भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही तो निषेध करतो. खरं तर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन मुख्यमंत्री महोदयांच्याबद्दल बोलणं हे फार लाजिरवाणी गोष्ट आहे. ते आमच्या इथले लोकप्रतिनिधी आहेत, ह्याचंच खरं तर आम्हाला फार लाज वाटते. खरं तर राजकारणामध्ये टीका करत असताना आपण आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या बरोबरीच्या लोकांच्यावरती बोललं तर ठीक आहे, पण एखाद्याचा उल्लेख एकेरी करायचा आणि तुझ्या मुख्यमंत्र्याला सांग, तुझ्या मुख्यमंत्र्याला माहीत आहे का की 242 आमदार आहेत म्हणून तुमचं अस्तित्व आहे, हे बोलणं म्हणजे हे फार अहमपणा किंवा अहंकारपणाचं हे सगळं बोलणं आहे. आणि सत्ता आज आहे उद्या नाही, सत्तेचा माज कधी येऊन द्यायचा नसतो, पाय जमिनीवरती रोवून उभा राहायचं असतं. हे शिकवण त्यांना माझ्यामध्ये मिळालं नसल्यामुळं त्यांनी हे उल्लेख केलेला आहे. याचा आम्ही पूर्णपणे सर्व आमच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निषेध करतो. मग आम्ही काय करू?